खरोखर किती वर्णन केल्या कमी आहे. धर्माचे पालन करी पाखंड खंडन. तुकाराम महाराज म्हणले धर्माचं रक्षण करायचं येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कितीही जर अडचण येत असेल तर त्या पाखंडाचं खंडन केलं पाहिजे. पण धर्माचं रक्षण करण्यासाठी, आपला हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आपण असणाऱ्या ज्या ठिकाणी विष्णू संप्रदाय जगामध्ये श्रेष्ठ आहे. ज्ञानदेवे रचना पाया तुका झाल्याचे कळस. हे कळसाचं भगवा झेंडा झटकण्यासाठी प्राण गेलं तरी हरकत नाही, पण धर्माचं पालन करावं असं तुकाराम महाराजांना सांगितले. म्हणून त्या ठिकाणी या देवीनं त्या दुष्टाला बोलली, अरे दुष्टा, तुझ्या राजाला जाऊन बोलू. कोणता राजा आहे? त्याच्याबरोबर मला युद्ध करायचंय. मी काय संस्थाने दिसून लागलेला आहे का? तुझ्या वैभवाला मी भुललेला आहे का? अरे माझ्या घरी हृदय सिद्धी सर्व पाणी भरतात म्हणलं, पण ज्या अधर्म नीतीनं माजलेला आहे त्या राजाचं मला आज उतरवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी अवतार घेतलेला आहे. मला संपत्तीचा आम्हीच दाखवतोस का? अरे संपत्ती सर्व माझ्यापाशी आहे. पूर्ण 33 कोटी देवाने मला निर्मिती केलेली आहे. सर्व संपत्ती माझ्यापाशी आहे. हे संपत्ती तुझी नाशवंत आहे. पहिले तुझ्या मूर्ख राजाला बोलू. राक्षस लोक आले, त्या महिषासुराला नमस्कार केले. सांगितले महाराज देवी तर तुम्हाला शरण येणं शक्य नाही, तुमची अर्धांगी होणं तर शक्य नाही, पण त्या सुरुवातीला त्या महिषासुराला मी खतम करणार पहिले बोलू म्हटले. तेव्हा त्या महिषासुराने हजारो राक्षस तयार केले देवीबरोबर युद्ध करण्यासाठी. तेव्हा हजारो राक्षस तयार करून, पण जाता जाता महिषासुराच्या थोडं मनामध्ये विचार आलं, अरे मला अजून एक वेळेस आपण सुष्टाय करतो. महिषासुर म्हणजे त्याला शरीर म्हशीचं होतं, शरीर माणसाचं होतं, मुंडकं म्हशीचं होतं. आता त्याची कशी जन्मस्थिती झाली हे सांगत होतं तर पुढची काय लांबचं काय काय एवढंच ध्यानात ठेवा की मानवाचं शरीर होतं आणि तोंड पूर्ण म्हशीचं होतं, म्हणून त्याचं नाव महिषासुर ठेवलेलं. तर त्या ठिकाणी महिषासुराने विचार केला, आपण देवीला शिष्टाय करावं म्हणलं. आपण महिषासुराचं रूप बदललं आणि एक राजाचं रूप घेतलं आणि त्या देवीला पहिल्या इतकं परेशान झालं. अरे म्हणजे परफेक्ट सुंदरी स्त्री असं मी कधीच बघलेलो नाही. म्हणून त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केला. देवीला हात जोडून म्हणू लागले, देवी तू माझी अर्धांगी हो, कारण तू मला युद्ध करायला आलीस. तू बी सुखी राहणार नाहीस, मी बी सुखी राहणार नाही. कारण युद्धामध्ये घडवून तू जर मी एकत्र जर आल्या तर स्वर्ग मृत्यू पाताळाचं राज्य आपलं होईल. तेव्हा त्या दुर्गाने सांगितलं, अरे पाखंडा, अरे चांडाळा, तुला मी युद्ध करायला आलेला आहे. युद्धामध्ये गोष्टी चर्चा करायचं नसते, म्हणून युद्धामध्ये युद्ध करायचं असते. ती युद्ध करायसाठी आलेला आहे. मी तुझ्यासाठी सुद्धा मी युद्ध करायला आलेला आहे. युद्धाला तयार हो चांडाळा. तू स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये जे देवाचे भजन पूजन करतात त्याला अनेक लोकांना खतम करून टाकलेलं आहे. स्वर्ग ब्रह्म विष्णू महेश इंद्रदेव चंद्रदेव इंद्र आणि रात्र दिवस सुद्धा बदलून गेलं. पावसाळ्यात पाणी पडायचं, उन्हाळ्यात पडलं, उन्हाळ्यात पडायचं, पावसाळ्यात पडू लागलं. दिवसात सूर्य उगवायचं, 4 दिवसाला उगलं, सूर्य बी लपून बसलं. कुठं पडणार? चंद्र जे पौर्णिमेला पडतं ते लपून बसल्यामुळं ते प्रकाश सुद्धा पडायला तयार नाही. आणि अशा इंद्र चंद्राला परेशान करतो आणि तू आहे ते युद्ध करायला आला, शिष्टाय कर नको, युद्धामध्ये लढाई पाहिजे. तेव्हा नाईलाज झालं. महिषासुराला जेव्हा देवावर युद्ध करायला सुरुवात केलं, जेव्हा देवीनं असताना त्या ठिकाणी भयानक युद्ध करू लागलं आणि महिषासुरानं देवीनं ज्या ठिकाणी पुन्हा वाघावरनं रूप बदलून सिंहावर बसली आणि सिंहाच्या डोक्यामध्ये महिषासुरानं एका हातामध्ये गदा आणलं आणि त्या ठिकाणी त्या सिंहाला असणार जे रक्त येऊ लागलं. तेव्हा मातेने लगेच असणारा जे आपलं धनुष्यबाण घेतलं आणि धनुष्यबाण घेऊन महिषासुरावर जेव्हा बाणाचा वर्षाव करू लागले, कितीही जर बाण
घातलं तरी त्या महिषासुराला काहीच होऊ लागणार गेलं. पुन्हा महिषासुरानं आपलं हे रूप बदलून हत्ती होऊन आलं. हत्ती देवाबरोबर युद्ध करायला हत्ती होऊन पूर्ण जंगलामध्ये झाडं बिडं तोडून आणून देवीला टाकलं. तेव्हा त्या देवीनं मोठमोठे पर्वत देवीला टाकू लागले. इंद्रदेवानं वज्र दिलेलं होतं. देवीनं एक वज्र टाकल्या पर्वताचं चुकलं झालं. देवीचं शस्त्रास्त्र सर्व होते म्हणून. जसं शिवाजी महाराजांना लढलेले होते. शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्र बंद करण्यापेक्षा भारतामध्ये खूप उपकार आहे. कारण शिवाजी महाराजची कृपा आहे. आपला हिंदू धर्म टिकून राहिलेला आहे. पण हिंदू धर्माच्या संस्कृतीसाठी रक्षण करण्यासाठी आपण कोणतेही भजन पूजन केलं पाहिजे. आणि त्या भजन पूजनामध्ये हिंदू धर्माच्या विषयी काहीतरी माहिती सांगून त्याचा प्रसाद दिला पाहिजे. मग आपण सकाळी चाललेला आहे, नाश्त्याचा प्रसाद घेतलेला आहे, पुन्हा जेवणाचा प्रसाद घेतलेला आहे, त्याचं काय माहिती नसेल तर त्याला उपयोग नाही. म्हणून शास्त्राने सांगितले माहिती नसेल तर माहिती घ्या. माहिती नसेल आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू अशा विषयाच्या. काय जण वाटत आतापर्यंत आम्ही आल्या माहिती नाही चुकल्या का, देव आम्हाला काही प्रसन्न होईना का. तर तुकारामाला सांगितले पहिले जे नव्हतं ते नव्हतं. पहिलेच माप तुकारामाला सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला कळाले त्यावेळेस तुम्ही चांगलं वागा. बाकीचे सर्व माप तिकडे जर आल्या तर काही पाप केलं नव्हतं. तर प्रत्येकाला वाटत पाप करायचं पुन्हा आता तरी पुढे म्हणून अजून देवाकडे जायचं. म्हणून त्या ठिकाणी देवीनं व ज्या आग्नेयास्त्र सोडल्यानंतर देवीनं पाणी अस्त्र सोडलं. वारा अस्त्र सोडल्यानंतर देवीने लगेच पर्वताला बाजूला लावलं. हे सर्व सांगणं अवघड आहे. एवढं जे चाललेलं आहे चरित्र सत्यासाठी अवघड आहे. सत्यासाठी अवघड आहे. कलियुगामध्ये कलियुगाचे ऐका कलीचे महिमान आता महाराज प्रमाण दिल्याप्रमाणे ती संतांचे हेळण. म्हणून या कलियुगामध्ये देवाला अवघड गेले म्हणजे आपण तर मानावं. म्हणून लोक जर आपल्याला विरोध केले तर देवाची भक्ती सोडायचं नाही. पुढे झाल्यानंतर आता तुकारामाचं दृष्टांत देणार. भक्ती का सोडू नये, काय केल्यावर कसं शब्द येणार. तर हे पहिले पूर्ण समजू नये म्हणत. कथेमध्ये जर विषय सोडून दुसरं सांगितल्यानंतर कथा ऐकणाऱ्याला लक्षात येणार. जेव्हा घनघोर युद्ध झालं, घनघोर युद्ध झाल्यानंतर लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी त्या हत्तीचं रूप बदलून वाघ झाला म्हणलं. वाघ अंधार काळी पडू लागलं. देवीने त्याच्यावर वाघावर असणाऱ्या त्या ठिकाणी त्रिशूळ टाकून मारलं. वाघ रक्तबंबाळ झालं. पुन्हा मानव रूप धारण केलं. पूर्वीवत महिषासुरानं रूप धारण केलं. तेव्हा त्या देवीचं येऊन किती दिवस चाललेलं आहे, किती दिवस झाले महिषासुराचं. नवरात्र कशाला म्हणतात, स्थापना काय करावं, 9 दिवस देवीची स्थापना काय करावं आणि उपवास करण्याचे कारण काय, उपवासाची फलश्रुती काय, याचं आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ज्या महिषासुर राक्षसाचं घटस्थापनाच्या दिवसापासून घनघोर 9 दिवस देवीनं अन्न पाणी न खाता महिषासुर राक्षसाबरोबर युद्ध केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी नवरात्राचा उपवास करतात. म्हणूनच त्या दुर्गा देवीची नवरात्राचा उत्सव ऑल इंडियामध्ये नसून जगामध्ये होतो. म्हणून आपण नवरात्र उत्सव करावं, नवरात्रामध्ये भजन करावं, नवरात्रामध्ये पूजन करावं, नवरात्रामध्ये देवाचं प्रवचन ऐकावं, नवरात्रामध्ये कीर्तन ऐकावं, नवरात्रामध्ये गायन करावं, नवरात्रामध्ये देवाच्या जागेमध्ये नाचायला कशाचे कोणी घेऊ नये म्हणलं. कोणी लग्नात नका पण देवाच्या जागी नाचायला नाही. संत मिराबाईचं उदाहरण. संत मिराबाई एका राजाची मुलगी होती. नाचो कीर्तन जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पळती पापे कळती दोष. एवढं भजनामध्ये सामर्थ्य आहे. एक अभंगाचा गाथा काढून बघा. ज्या गावामध्ये भजन आहे तर गावाच्या वेशीच्या बाहेर थरथर थरथर
अभंग काढून बघा, तुम्हाला अभंगाचा पुरावा देतो. एवढं या भजनामध्ये ताकद आहे, म्हणून एवढं भजनामध्ये नाम अमृत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले, ज्या अमृत कशाला म्हणतात की अमृत पिल्यानंतर मृत्यूमुखी पडणारा माणूस अमर होतो, हजारो वर्ष जिवंत राहतो, त्याला अमृत नाव आलेलं आहे. पण त्या अमृतापेक्षा नामामृत गोडी योगी साधरी जीवन करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामामृत जे अमृत पिल्यानंतर माणूस जसं अमर होतो, तसं विठ्ठल 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 कोणत्याही देवाचं नाव घ्या, दुर्गा घ्या, कोणतंही घ्या, असं जर भजन जर नामस्मरण जर केलं तर तो माणूस अमर होतो. नामामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून भजन करावं. कीर्तनामध्ये शास्त्राला कीर्तनाची मर्यादा लावलेली आहे. कीर्तन